श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा भाग दिलेला आहे, श्रवण करूया. आपण ज्याप्रमाणे घरामध्ये असतो, लहान होतो, लहानांपासून आत्तापर्यंत आपल्याला मित्र संगत, आपले घरातील कुटुंब, घरातले सदस्य बघा, प्रत्यक्षपणे आपले मित्र, परिवार, नातेवाईक, आपण सर्वांचाच विचार करत असतो. परंतु आपल्या आयुष्यामध्ये ज्याची संगत प्राप्त झालेली आहे, त्या संगतीचा भाग समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे. म्हणजे काय? आपल्याला जी संगत प्राप्त झालेली आहे, ती संगत उत्तमाची असली पाहिजे. वाईट संगतीमध्ये जर आपला देह अडकला ना, शेवटी जमा नावे शून्याकार भाग दिलेला आहे. ज्याप्रमाणे सर्व संघास आपण संघाचा त्याग करतो, आपल्या मित्राला ज्यावेळी गरज असते त्यावेळी आपल्याला फोन केला जातो, आपल्याला बोलावलं जातं, आपण त्यासाठी त्याच्या कार्याला हजर राहतो. परंतु जर आपण वाईट संगतीमध्ये अडकलेलो आहोत, आपला मित्रसुद्धा वाईट संगतीमध्ये अडकलेला आहे, तर शेवटी काय प्राप्ती आहे हो? काहीच नाही ना. म्हणून भाग दिलेला आहे, मना संग हा सर्व संगास तोडी. कोणता संघ, कोणती संगत आपल्याला प्राप्त झाली पाहिजे? जे मित्र, जे परिवार, जे नातेवाईक आपल्याशी उत्तमतेने वागत आहेत, आपण त्यांच्याशी वागत आहोत, तरच माणुसकीचं नातं आपल्याला कळतं की नाही. म्हणून मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी. आता त्या संघामध्ये मोक्ष केव्हा आहे? आता विचार करा. आपल्याला कोणी बोलवलंय, परंतु त्या बोलण्यामध्ये आपण तिथे गेलोच नाही. आपल्याला फोन करून बोलवलं, त्याच्या कार्यासाठी आपल्याला वारंवार आपल्याला बोलावतंय, तरी सुद्धा आपण गेलो नाही. मग ती व्यक्ती समोरची लक्ष ठेवेल की नाही? कारण मना संग हा साधका शीघ्र सोडी का भाग दिलेला आहे? जो वाईट संगतीमध्ये अडकलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये काहीच उपयोग होणार नाही. कारण आपल्याला मिळालेलं शरीर, आपल्याला मिळालेला जो नरदेह आहे ना, तो फुकट मिळालेला आहे. परंतु फुकट जाता कामा नये. जे आपल्याला फुकट मिळतं ना, ज्या प्रकारे आपल्याला दुकानामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी ज्यावेळी आपल्याला फुकट मिळतं ना, त्याची किंमत आपल्याला कळत नाही. परंतु तीच वस्तू आपल्याला पैसे देऊन खरेदी करायची आहे. बघा, किती पैसे मोजावे लागतात, किती कष्ट करावे लागतात, किती मेहनत करावी लागते, तेव्हा कळतं. मग तसाच भाग आहे. आपल्या देहाची किंमत ज्याप्रमाणे संगतीचा परिणाम बघा, सुरुवातच समर्थांनी करून दिली. आपण कोणत्या संगतीमध्ये अडकलेलो आहोत? वाईट संगत का चांगली संगत पाहावे आपणच. आपण जर आपला मित्र वाईट संगतीमध्ये अडकलेला असेल,
तर त्याच्या संगतीला जाऊन आपण आपलं नाव खराब करत असतो आणि आपल्यामुळे आपल्या घरच्यांचं नाव, आईवडिलांचं नाव, ज्यांनी कष्ट करून मेहनत करून बघा प्रत्यक्षपणे आत्तापर्यंत नाव कमावलेलं आहे, ते आपण काय करत असतो, गमावत असतो. कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही सोडू नका म्हणून भाग दिलाय ना, की ज्याप्रमाणे संगत कशी प्राप्त व्हावी. मना संग हा द्वैत निश्चय समोर. द्वैत आणि अद्वैताचा भाग. आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, 84 लक्ष योनी फिरून बघा प्रत्यक्षपणे आपल्याला प्राप्त झालेला आहे. मगाशी सुद्धा भाग दिलेला आहे की फुकट का मिळालेला आहे देह, त्याचे पैसे मोजावे लागले का आपल्याला, नाही. जे पाप पुण्य होतं बघा, कृते जनार्दन त्रेताया रघुनंदन द्वापारे राम श्रीकृष्ण कलो श्रीपाद श्री वल्लभ. मग या द्वैतामध्ये मनासंग हा द्वैत निश्चय समोर. ज्या संघामध्ये बघा प्रत्यक्षपणे आपला देह अडकलेला आहे, ज्या विषयांमध्ये हा देह अडकलेला आहे, त्या विषय वासनेपासून आपल्याला मुक्ती कशी प्राप्त होईल, जो भाग दिलेला आहे समर्थांनी, सायुज्य मुक्ती आणि मोक्ष प्राप्ती. आपल्याला मोक्ष प्राप्ती म्हणजे मोकळा केला. आपलं नातं ज्याप्रमाणे टिकवायचं त्याचप्रमाणे आपला जो देह आहे तो प्रत्यक्षपणे भगवंताच्या चरणी समर्पित झाला पाहिजे, बरोबर की नाही. म्हणून आपल्याला जी संगत प्राप्त झालेली आहे ना, त्या संगतीचा परिणाम आपल्यावर, आपल्या घरच्यांवर होता कामा नये. जी चांगली संगत आहे त्यातून आपल्याला नक्कीच शिकायला मिळतं की नाही. परंतु जर वाईट संगतीमध्ये जर आपला देह असेल तर आपल्यामुळे आपल्या घरच्यांची, आपली जी मुलं आहेत बघा प्रत्यक्षपणे, ती सुद्धा आपलं प्रत्यक्षपणे जे कार्य आहे, आपण जे काय करत आहोत ते पाहूनच घडतात की नाही. म्हणून ज्याप्रमाणे घर आहे, घराचा पाया आहे, घराचा पाया उत्तमाचा असेल तर घर कधी कोसळत नाही, बरोबर की नाही. कारण पाया भक्कम. परंतु पायाच जर भक्कम नसेल तर इमारत उभी राहील का हो. भाग कसा दिलेला आहे. ज्याप्रमाणे संगत आहे त्या संगतीमध्ये आपला देह हा उत्तमाचा जर असेल तर नक्कीच आपला देह परमेश्वराच्या चरणी समर्पित झालेला आहे. परंतु विषय वासनेमध्ये जर आपला देह अडकला असेल तर शेवटी त्या विषयांपासे बघा अडकलेला जो देह आहे त्यातून सुटणं मुश्किल. त्यासाठी काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. म्हणून समर्थांनी उत्तमाचा श्लोक लिहून ठेवलेला आहे. मना संग हा सर्व संघास तोडी. सर्व संघास तोडणारा हा संघ आहे. मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी. मना संग हा साधका शीघ्र सोडी. शीघ्र सोडी सांगितलंय. आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. तात्काळ सांगितलं ना. म्हणून मना संग हा साधका शीघ्र सोडी. मना संग हा द्वैत निशेष मोडी. जय जय रघुवीर समर्थ.